आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोळंबी मसाला बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोळंबीमध्ये जो काळा धागा असतो तो भी येथे मी सर्व कोळंबीचा काढून घेतलेला आहे। सुरुवातीला कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊ। सर्व कोळंबी येथे मी बाउलमध्ये काढून घेतली आहे। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे, 1 चमचा मीठ। कोळंबीला हळद आणि मीठ छान लावून घेऊया। येथे मी हळद आणि मीठ लावून घेतलेला आहे कोळंबीला। आता याला 15-20 मिनिटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊ। मिक्सर जारमध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या, अद्रक, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून घेत आहे। हे सर्व बारीक वाटून घेऊया। बघू शकता छान बारीक वाटून घेतला आहे। अद्रक, लसण, कोथिंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्येच 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घेत आहे। याची प्युरी तयार करून घेऊया। पॅनमध्ये मी 3 पळी तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झालं आहे। आता कोळंबी फ्राय करून घेऊ। इथे मी कोळंबी 15-20 मिनिटं मॅरिनेशन करून घेतलेली आहे। सर्व कोळंबी इथे मी फ्राय करण्यासाठी घालून घेतली आहे। मीडियम गॅस फ्लेमवर कोळंबी छान फ्राय करून घेऊया। 2-3 मिनिटं झाली आहेत। आता पलटून घेऊ। पाच 6 मिनिटं कोळंबी येथे मी छान फ्राय करून घेतली आहे। बघू शकता कोळंबी छान फ्राय झालेली आहे। आता काढून घेऊ। सर्व कोळंबी येथे मी काढून घेतली आहे। आता त्याच पॅनमध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये मी कांदा घालून घेत आहे। येथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। 2-3 मिनिटांनंतर कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये मी तयार करून घेतलेले अद्रक, लसण, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे वाटण 1 चमचा घालून घेतले आहे। हे पण छान परतून घेऊया। अद्रक लसणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेतला आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर याला पण छान परतून घेऊया। दोन 3 मिनिट टोमॅटो प्युरी पण छान परतून घेतली आहे। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊ। यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी इथे तुम्ही चिकन मसाला पण घालून घेऊ शकता। आता हे सर्व छान परतून घेऊ। मसाले पण इथे छान परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली कोळंबी यामध्ये घालून घेऊया। कोळंबी बी मसाल्यामध्ये छान परतून घेऊ। आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। याला छान परतून घेऊया। यावर मी झाकण ठेवून देत आहे। 2-3 मिनिटं झाली आहेत। आता आपण चेक करून घेऊ। बघू शकता कोळंबी छान मसाल्यामध्ये परतून घेतली आहे। छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। गॅसवर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। मिक्सर जारमध्ये बी थोडं गरम पाणी घालून घेतलं आहे। ते गरम पाणी पण यामध्ये घालून घेऊ। सर्व मिळून मी इथे 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया।
आता यावर झाकण ठेवून देऊ आणि कमी गॅस फ्लेमवर शिजवून घेऊ. 7-8 मिनिटानंतर पाहू शकता कोळंबी छान शिजलेली आहे. आता यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर. कोळंबी मसाला तयार आहे. आता गॅस बंद करून घेत आहे. गॅस बंद केल्यानंतर 5-6 मिनिटांनी पाहू शकता कोळंबी मसाला आपल्या छान तरी आलेली आहे, मस्त झालेला आहे. आता सर्व करून घेऊ. बघू शकता टेस्टी असा कोळंबी मसाला तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.